कड्याच्या थंडीत आणि भाविकांच्या प्रचंड उत्साहात आजपासून खरं तर सातारा जिल्ह्यातील मांढरदेवगडाच्या काळूबाई यात्रेला आजपासून सुरुवात झालेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर रात्रीपासूनच खरं तर भाविकांच्या रांगा जे आहेत ते या परिसरात आपल्याला लागलेलं पाहायला मिळत आहेत। शाकंभरी पौर्णिमा हा खरं तर यात्रेचा मुख्य दिवस असतो आणि त्या पार्श्वभूमीवर पहाटेच्या सुमारास सातारा जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश विहार जोशी यांच्या हस्ते या देवीच्या मंदिरात पूजन करण्यात आलं। त्यानंतर पारंपरिक पद्धतीने या देवीची आरती करण्यात आली आणि त्यानंतर पुन्हा एकदा या देवीचं दर्शन जे आहे ते सर्व भाविकांसाठी खुलं करण्यात आलं। खरं तर दरवर्षी लाखो भाविक या देवीचं दर्शन घेण्यासाठी या दरम्यान या 2-3 दिवसात येत असतात। ही शाकंभरी पौर्णिमेनंतर साधारणतः 15 दिवस ही यात्रा चालते आणि या दरम्यान खरं तर कर्नाटक असेल, आंध्र प्रदेश असेल, महाराष्ट्र असेल, त्याचबरोबर देशभरातून भाविक जे आहेत ते या काळूबाई यात्रेसाठी येत असतात। खरं तर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान समजलेल्या मांढरदेवी काळूबाई यात्रेला आजपासून सुरुवात झालेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता आपल्याला ही भाविकांची गर्दी आणि भाविकांची रांग जी आहे ती या गडावर लागलेले पाहायला मिळते। देवीची पारंपरिक खरं तर ही सर्व मंदिर जे आहे ते भाविकांना पुन्हा एकदा खुलं करण्यात आलेलं आहे। मांढरदेवी या ठिकाणी प्रकट झाली अशी या देवीची आख्यायिका आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर दरवर्षी शाकंभरी पौर्णिमेला या देवीची यात्रा जी आहे ती भरवली जाते। खरं तर 2005 साली या ठिकाणी एक अनुचित घटना घडली होती, मात्र त्यानंतर या जिल्हा प्रशासनाकडून कठोर पावले उचलत या ठिकाणी सुरू असलेल्या अनिष्ट रूढी बंद करण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर देवीच्या मंदिर परिसरात वाद्यवाजवण्यास तसेच पशु हत्या करण्यासुद्धा बंदी जी आहे ती प्रशासनाकडून घालण्यात आलेली आहे आणि आता ही जी यात्रा आहे ती आजपासून सुरुवात झालेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर कठोर अशी पशु हत्या बंदी जी आहे ती या ठिकाणी लागू करण्यात आलेली आहे। मात्र एक प्रकारे प्रचंड उत्साह जो आहे तो आजपासून या भाविकांच्यात पाहायला मिळतो आणि देशभरातून मोठ्या संख्येने भाविक जे आहेत ते आता या काळूबाई यात्रेसाठी या काळूबाई मंदिरात येताना आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन तुषार सेनेसह विनय जगताप, TV9 मराठी, मांढरदेवगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।